दुपारच्या 4 वाजण्याच्या दरम्यान बांधकाम गुत्तेदार गोविंदराम दटगुले वय 40 वर्ष हे उमरगा शहरातील बँक कॉलनी येथून राष्ट्रीय महामार्गावर आपल्या स्कूटीवरून घराकडे निघाले होते। ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM जवळ छत्रपती शिवाजी कॉलेजच्या समोर आले असता एका विना नंबरच्या एर्टिगा कारमधून आलेल्या 3 ते 4 अज्ञात इसमांनी गोविंद दटगुले यांची दुचाकी रस्त्यात अडवून धारदार शस्त्रांनी म्हणजे कोयत्यांनी गोविंद दटगुले यांच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर वार केले आणि नंबर प्लेट नसलेल्या सिल्वर कलरच्या एर्टिगा कारमधून सुसाट वेगाने पळून गेले। जखमी गोविंदराम दटगुले यांना नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचाराकामी दाखल केले। त्यानंतर त्यांना सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले। तिथे आल्यानंतर तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात आत्ताही उपचार सुरू आहेत। सदर प्रकरणी मी अश्विनी भोसले मी तात्काळ सूत्र हलवून आमची तपास पथकं रवाना केली। माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव सर, अपर अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा आम्ही पाठलाग करून पोलीस उपनिरीक्षक उजेवराड साहेब, सहाय्यक पोलीस फौजदार कोहळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोंडगुलवार, पोलीस नाईक कावळे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर खजुरिया गावाच्या अलीकडे एर्टिगा कार पकडली, परंतु आरोपी अंधाराचा फायदा घेऊन गाडी सोडून पळाले। त्यानंतर मी सपोनी कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक कुजरवाड, पोलीस नाईक यासीन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गोरे यांच्या रात्रभर अविरत परिश्रम घेऊन क्षणभरही विश्रांती न घेत गुन्हेगारांचा माग काढला। त्यांना तसेच सदरील आरोप कर्नाटक राज्यातल्या बसव कल्याण या भागातून गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने आम्ही घटना घडल्यापासून 16व्या तासाला त्यांना ताब्यात घेतले। आम्ही दिनांक 16/4/2025 रोजी आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी राहणार मुळज, हल्ली मुक्काम काळे प्लॉट उमरगा, दुसरा आरोपी शिवा कुकुर्डे राहणार कुनाळी, तिसरा आरोपी प्रदीप कलशेट्टी राहणार जुनीपेठ उमरगा यांना चौकशी कामी आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी करता समोर आलेली माहिती अशी आहे की राहुल